नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की MMRDA याच्या जागा सुटलेल्या आहेत आणि त्याच्या टोटल ज्या जागा आहेत त्या म्हणजे सर्व पदांचे मिळून या 235 जागा आहेत. तर या पदांसाठी जे सामान्य ज्ञान असेल आहे ना, मग सामान्य ज्ञानमध्ये काही जी पोस्ट आहेत तर काही पोस्टला 10 मार्क्सला विचारलं जाते, काही पोस्टला 15 मार्कला विचारला जाते. तर हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ मित्रांनो होणार आहे आणि बऱ्यापैकी यातलेच तुम्हाला करंट अफेअर्स तुम्हाला एक्झामला बघायला मिळते, कारण हा एकदम हॉट टॉपिक होऊन जातो. कारण यातलं बऱ्यापैकी मुलांना जमत नाही ना, आपण त्याच्यावरतीच काय करतो आहे, फोकस करतो की जेणेकरून तेच तुम्हाला परफेक्ट जमेल. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर बघा, ह्या विविध पोस्ट आहेत, तर त्या पोस्टसाठी या जागा मित्रांनो जे इथं दिलेलं आहे बघा, 235 जागा टोटल आलेल्या आहेत. तर त्यानुसार तुम्ही बघून घ्या किंवा बघून तुम्ही घेतलंच असेल. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण जाऊयात की बघा, व्हेरी इम्पॉर्टंट करंट अफेअर्स म्हणजे महत्त्वाचे आपण करंट अफेअर्स घेणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हेही सांगा की तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे किंवा अजून तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे तेही सांगा तुम्ही. आता हे करंट अफेअर्स आहेत, हे 4 मेचे आहेत, म्हणजेच आजचेच आहेत आहे ना. 4 मेचं काय इम्पॉर्टंट आहे ते आपण बघतोय. जर तुम्हाला आता हा एक आपण 4 मेचा व्हिडिओ घेतोय, पण आपण वीकली करणार आहे. करंट अफेअर्स काय करणार आहे रे, वीकली त्याच्यावरती करणार आहे. पण हा एक मी व्हिडिओ घेतोय आज, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल. बघा, MMRDA एक्झामसाठी आणि ह्या सर्व पोस्टसाठी आहे ना. काही पोस्टला तुम्हाला माहिती आहे 10 मार्काला आहे, काही पोस्टला 15 मार्काला ते विचारलं जाते. आणि इथंच गेम फिरतो मित्रांनो. बाकीच्या जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्कोर होतो, पण हा जो सब्जेक्ट आहे हा एकदम म्हणजे वेगळा सब्जेक्ट आहे आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये पण आपण जर स्कोर घेतलं तर इथं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात मित्रांनो. तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण करंट अफेअर्सला सुरू करूयात की कोणते कोणते करंट अफेअर्स आहेत आणि काय तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे. कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे? मुरलीधर मोहोळ, अजित पवार, आता सॉरी ते तर आपल्यामध्ये नाही आहेत अजित पवार सध्याला, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार. बरोबर, म्हणजेच काय, मुरलीधर मोहोळ. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? मुरलीधर मोहोळ हे उत्तर आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला काय लक्षात ठेवायचं? मुरलीधर मोहोळ हे 100% लक्षात राहिलंच पाहिजे आपल्या, कारण हे गिनून चुनून काढलेले मित्रांनो आहेत, म्हणजे गिनचुन के निकाले हुए करंट अफेयर्स है, तो इसलिए आपको ध्यान में रखना पड़ेगा. बघा, नीती आयोगाने नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? नीती आयोगाने नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर बघा, याच्यामध्ये 2 आहेत, डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोरम अनिया. बरोबर, म्हणजेच काय, वरील दोन्ही. पुढचा आहे बघा, तिसरा आहे सार्वजनिक उपक्रम. बघा, सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? जी सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ओम बिर्ला आहेत, बैजयंत पांडा आहेत, अमित शहा आहेत का राजनाथ सिंग आहे? तर याचं आन्सर काय असणार आहे मित्रांनो? बैजयंत पांडा. याचा आन्सर काय? बैजयंत पांडा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, पहिल्या सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्काराचे मानकरी कोण आहे? पहिलाच, हे लक्षात ठेवा, हे पण खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर कोण आहे रे? तर अंजली भागवत आणि सुंदर अय्यर हे दोघे जण आहेत. पहिले जे क्रीडारत्न आहे त्याच्या पुरस्काराचे मानकरी कोण आहे? आणि ते काय आहे? तर सुरेश कलमडी आहे ना. तर वरील दोघे म्हणजे अंजली भागवत हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि सुंदर अय्यर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण क्वेश्चन कसा विचारतील हे सांगता येत नाही. पुढे आहे बघा, बायराक्तर किझिलेमा हे स्टेल्थ विमान कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? हे एक विमान आहे बघा, बायराक्तर किझिलेमा हे एक स्टेल्थ विमान आहे. ते कोणत्या देशाने विकसित केले? तर तुर्कस्तान. कोणता देश आहे? तुर्कस्तान या देशाने काय केलेलं आहे रे? तर ते विकसित केलेले आहे. नेक्स्ट आहे बघा, प्रोजेक्ट 17A अंतर्गत शेवटचे स्टेल्थ फ्रिगेट कोणते? बघा, प्रोजेक्ट जो आहे 17A याच्या अंतर्गत जे शेवटचे स्टेल्थ फ्रिगेट आहे ते कोणते आहे? तर ते शिवालिक आहे का, महेंद्रगिरी आहे का, विक्रांत आहे का, कोलकाता आहे का? तर ते काय आहे रे? महेंद्रगिरी. आन्सर काय आहे? महेंद्रगिरी हे आन्सर आहे. हे तुम्हाला लक्षात पण ठेवायचं मित्रांनो, नुसतंच बघायचं नाही, हे तुम्हाला 100% लक्षात राहिलं पाहिजे, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा,
7 वर्षाचा सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरला? बघा 7 वर्षाचा आहे तो, सर्वात तरुण आहे जलतरणपटू हा कोण ठरला आहे? तर त्याचं नाव आहे मित्रांनो ईशांक सिंग. त्याचं नाव काय आहे रे? ईशांक सिंग हे त्याचं नाव आहे. नेक्स्ट आहे बघा पूर्णपणे पेपरलेस न्यायव्यवस्था. बघा असं एक राज्य आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे पेपरलेस, तिथं पेपरच म्हणजे पेपरवर्कच नाही आहे, तर पूर्णपणे त्यांनी पेपरलेस केलेले आहे न्यायव्यवस्था. लागू करणारं पहिलं राज्य कोण आहे? आत्ताच केले त्यांनी. तर पहिलं राज्य कोण आहे रे? तर पहिलं राज्य आहे सिक्कीम. पहिलं राज्य कोण आहे? हे 100% मित्रांनो लक्षात ठेवा, कारण असे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. आता जर तुम्हाला 10 मार्काला आहे तर तुम्हाला 4 ते 5 मार्क त्याच्यावरती दिसतील. जर तुम्हाला 15 मार्काला आहे तर म्हणजे या GK वरती तुम्हाला जवळपास 5 ते 8 मार्कापर्यंत पण क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतात. आणि राहिलेले बाकीचे जे महाराष्ट्रावरती असतील किंवा बाकीच्या ह्याच्यावरती, कारण हा जो विषय आहे हा गेम फिरवणार आहे हे लक्षात घ्या. या विषयात जर तुम्ही व्यवस्थित चांगली मार्क घेतली, व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघितला आणि व्यवस्थित केलं, मी तुम्हाला एकदम टॉपचे आणि जे रिसेंटचे आहेत तेच तुम्हाला मी MCQ घेतो आहे मित्रांनो. जे रिसेंटचे आहेत आणि टॉपचे आहेत तेच MCQ तुम्हाला मी घेतो आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला MCQ बघायचे, दुसरं काहीच करायचं नाही. आणि लक्षात ठेवायचं, जर मल्टी टाईम व्हिडिओ तुम्ही बघितला तरी चालेल, किंवा तुम्ही नोट्स काढल्या आणि त्याच्यामधलं रिपीट वाचन केलं तरीही चालेल. पुढे बघा, भारतातील पहिले अवकाश शहर कुठे उभारले जाणार? बघा भारतातील पहिले जे अवकाश शहर म्हणून उभारले जाईल हे कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाईल? तर आंध्र प्रदेशमध्ये उभारलं जाईल. कुठे उभारलं जाईल रे? आंध्र प्रदेशमध्ये उभारलं जाईल. हे फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे ना. कधी काय होतं की भरपूर स्टेट वगैरे क्वेश्चनमध्ये येतात, तर ते स्टेट लक्षात आपल्या राहत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ना, अवकाश शहर अवर्ण लक्षात ठेवा. अवकाश शहर अवर्ण आंध्र प्रदेश, असं तुम्ही थोडंसं लिंक लावा. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने लिंक लावाल हे तुम्हालाच माहीत आहे. आता तुम्ही कशी लिंक लावाल काय कराल, पण तुम्हाला लिंक लावता आली पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट आहे बघा, पहिली समर्पित सी प्लेन एअरलाईन कोणती आहे? बघा पहिली समर्पित सी प्लेन एअरलाईन ही कोणती आहे? तर ही आहे बघा स्कायहॉप एव्हिएशन. हे लक्षात ठेवा, स्कायहॉप एव्हिएशन लक्षात ठेवा आहे ना. एव्हिएशनने लक्षात राहील, किंवा तुम्हाला जसं वाटतं मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, कारण हे जर लक्षात ठेवलं तरच तुमचा पुढे फायदा होईल आणि 100% फायदा होईल मित्रांनो. आणि लास्ट तुम्हाला एक सांगेन मित्रांनो, असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करावे लागेल. तुमचा सपोर्ट जेवढा मला दिसेल तेवढा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार, कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. आणि तुमची कमेंट खूप इम्पॉर्टंट माझ्यासाठी असेल की असेच व्हिडिओ बनवले पाहिजेत का, किंवा अजून याच्यामध्ये काय केलं पाहिजे आपण, हे तुम्ही सजेस्ट करा कशामध्ये कमेंटमध्ये. त्यानुसार मी याच्यामध्ये चेंजेस करेन, किंवा अजून असेच व्हिडिओ आपण घेऊन येऊयात. जर तुम्ही म्हणाल की वीकली सर घ्या तर आपण वीकली घेऊयात. जर तुम्ही म्हणाल डेली 2 दिवसानंतर आहे ना, म्हणजे 2 दिवस झाल्यानंतर असं केलं तरीही चालेल. जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने आपण अरेंज करण्याचा प्रयत्न करू. पण तुमच्या कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही रिजनिंगचं पण सांगा, सर तुम्ही मॅथ्सचं पण सांगा, तर त्याचंही आपण म्हणजे नॉन टेक्निकल तुम्ही 100% आपण घेण्याचा प्रयत्न करू. फक्त तुमच्या कमेंटवरती डिपेंड आहे आता तुम्हाला काय पाहिजे आणि पुढं कोणत्या सब्जेक्टवरती व्हिडिओ पाहिजे का, ह्याच्यावरतीच आपल्याला कंटिन्यू करायचे. हे फक्त काय हे तुम्हाला मित्रांनो ठरवून मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.